आता नुसते सारी सास बगडी बागो उदरी बदमासे एवढी अंबट सा एकच आलू काम करतो दादा. ए हा हो असं काम करत नाही. देवा तुझी कृपा अशीच राहू दे आणि भाग्याचा आज पहिला नंबर येऊ दे. आता काय उपयोग नाही त्याच्याकडे खुंचीने बघू. शाळेत होतो तेव्हा काय केलं नाहीस आणि आता काय करणार आहेस? कळेल लवकरच. इथेही तिचाच प्रोजेक्ट भारी पडणार आहे. हो, पण तो तिला प्रेझेंट करायला मिळाला तर ना, आज मी तिला मोठं प्रेझेंट देणार आहे. काय करताय मुलांना इथे? फिरायला आलाय का प्रदर्शनाला? चला तिकडे डॉमेट्रीत. मुलींनो, सगळ्या जणी आलायत ना तुम्ही? ही डॉर्मेंट्री आपल्याला थोड्या वेळासाठी दिली वापरायला, त्यामुळे बॅगा ठेवा आणि थोडा आराम करा. वरच्या मेसमध्ये जाऊन जेवण करून घ्या. त्यानंतर आपल्या सिंहगड फोर्टला विज्ञान प्रदर्शन आहे आणि प्रदर्शनाला जाताना सगळ्यांनी सगळं सामान सोबत घेऊन जायचं, कारण त्यानंतर आपण तिथूनच पिंपरीच्या सायन्स पार्कला जाणार आहोत आणि लगोलग तिथूनच आपण सातारलाही जाणार आहोत. त्यामुळे कोणीही कुठेही सामान ठेवू नका, सगळं सामान सोबत घ्या. हो हो ठीक आहे, येते मी. आईला आता तर मैदानच मोकळं मिळालं. भाग्य जगताप, चुकीच्या माणसावर पंगा घेतलास. ऐक ना भाग्या, आपल्याला 2 तासांचा गॅप आहे आणि समोरच मॉल आहे. आपण जाऊया का? नाही नको. दादानी मला शिक्षकांना सोडून कुठे जायला नाही सांगितले. इथे काय तुझं दादा बघायला येणार आहे का? आणि तसं बी आपल्याला कुठे चान्स मिळतो सारखा सारखा? नकोच, पण तुम्ही या ना जाऊन. मी स्पर्धेची तयारी करते. ही लय बोर आहे. चला आपण जाऊ. भाग्या, हा घे तुझ्या दादाचा फोन आहे. हॅलो दादा. भागू पोचलीस ना तू? हो. आणि ऐक, मॅडमला विचारल्याशिवाय कुठे जाऊ नको लांब, त्यांच्या पैसेच थांब. नाही जात. बर, तुला स्पर्धेसाठी शुभेच्छा. काय थँक्यू. तू जिंकणार आहेस मला माहिती, नको टेन्शन घेऊ. चल स्पर्धेकडे लक्ष दे. काय ठेवतो मी. हो, बाय. अरे वा 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 वा, चहाला चहा. ऐ छत्री, अरे दुकानात शिल्लक ठेवलास का नाही? केवढा चहा घेऊन आलास? असू असू, छान छान छान. वा 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 वा, घे 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 घ्या. चिरंजीव, चहा घ्या, चहा घ्या, चहा घ्या. अरा रा 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 रा, काय चवच नाही त्या चहाला. कसं व्हायचं, कसं करायचं आता? ओ डॅडी, अहो तुम्ही का डोक्यावर बसवताय बरं माझ्या आयान? तुम्ही सरळ करू शकता का नाही त्यांना? कमी करू? लांबच आहे आणि आम्ही बी लांबच राहतो. तुम्हाला सांगतो, या दोघी भांडायला लागल्या ना का आम्हाला काही सुचणच बंद होऊन जात. आम्हाला तर भीती वाटायला लागली आता. आमच्या बापाला बी 2 बायका होत्या, त्यांनी आमच्या बापाचा जीव नकोसा केला होता
आमच्या दोन आयांनी आमच्या बापाला इतका त्रास दिला का आम्हाला तर वाटतं त्या जाचानेच आमचा बाप लवकर खापला असा. म्हणून तर इतके दिवस यांना असं मुठीत ठेवलं होतं आम्ही. आता आम्हाला भीती वाटायला लागली. आमची व्यवस्था आमच्या बापासारखीच होत्या काय. डॅडी आवा तर तुम्हीच असं बोलायला लागल्यावर आम्ही काय करायचं? काय करावं. चहा आणलाय आणि मी असताना बाहेरनं कशाला आणलं चहा? या पुढे काही लागलं तर मला सांगत जा. होय. वा 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 चिरंजीव, सुनबाई लयच संस्कारी आणि समजूतदार निघाल्या. डॅडी अहो तेवढा होल्ड आहे आमचा. हा, हिच्यावर होल ठेवून काय उपयोग आहे? त्या सूर्याचं काय करायचं ते बघा. आता काय केलं त्यानं? त्यानं काही नाही केलं. त्याच्या बहिणीनं अख्ख्या गावात नाव कमवलंय. अहो पहिला नंबर आला तिचा. राज्यस्तरासाठी निवड झाली. हा तिकडं जर का तिला गोल्ड मेडल मिळालंच तर संपूर्ण शिक्षणाचा खर्च तिचा कमी होणार आहे. आणि मग गावात सगळ्या नाव कोणाचं? सूर्याचंच की. परीक्षक कोण आहे तपास करा. पोरगी नंबरात नाही आली पाहिजे. डॅडी अहो तिथं ओळख काढून काय फायदा? इथं शाळा पण आपली, जज पण आपली होती, तरी नंबर आलाच की. ते कसं काय? आम्हीच विश्वस्त असताना आमच्या शाळेत हे घडलंच कसं? इथून पुढे त्या सूर्याचं भलं होईल असं काय बी होता कामा नये. सूर्याची प्रगती म्हणजे आपली बर्बादी कायम लक्षात ठेवा. झाला का चहा पिऊन? चला कामाला लागा. शी, काय मी तर कसं आलं? आता ड्रेस बदलायला लागल. नाही नको, हातच बदलते. नेमका फोन पण आता जायचा होता. व्हिडिओ पण नाही मिळाला पूर्ण. कोण आहे तिकडे? कोण आहे? टीचर, टीचर, कोण आहे तिकडं? वनमाता उघडा. राधा, या धड्याचे नोट्स मी वर्गात दिलेत. मुलांकडनं घे आणि ते कम्प्लीट करायचे. काय गटेश सर, तुम्ही पुढे जावा. पुस्तक नाही वर्ग. तुम्ही मला बोलावलं? मला खूप काय सांगायचं तुम्हाला, पण आपल्याकडे वेळ फार कमी आहे. हो सर, मी काल त्या CCTV रूम कडे गेले होते पण ती खोली तर बंद आहे. आपलं इथं बोलणं धोक्याच ठरू शकतं.
सर मला ते आता फुटेज कसं बघायला मिळेल? माहित नाही, पण ती रूम कायम बंद नसते, पण कालपासून बंद आहे. म्हणजे तिथे कोणीतरी जाऊन पुरावे नष्ट केले असतील. म्हणजे आता जेवणात नक्की कोणी विषबाधा केली, सूर्याला या सगळ्यांमध्ये कोणी अडकवले, हे कळणारच नाही. सत्य फार काळ लपून राहत नाही. जोपर्यंत निरपराध्यांना न्याय मिळत नाही ना, तोपर्यंत काही झालं तरी ते तग धरूनच राहत. मोठ्या कष्टानं जीवाची जोखीम पत्करून कुठे सेव्ह केले आहेत. फक्त वाया जाऊन देऊ नका. मला जास्त बोलता येणार नाही, मी येतो. माझं नाव कुठे येऊ देऊ नका, नाहीतर नोकरी जाईल माझी. तुम्ही काळजी करू नका, तुमचं नाव कुठेच येणार नाही. आणि थँक्यू सो मच सर. आता या फुटेजने मी सूर्याला न्याय मिळवून देऊ शकेन. मी येतो. इतका घाणेरडा षडयंत्र कोणी रचला असेल? भाग्या, दादा, भाग्या, भाग्या, दादा, भाग्या, 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 भाग्या. दादा, काय झालं? काय नाही, वाईट स्वप्न पडलं होतं. दादा, लका तू लय काळजी करतो लका. मी तर म्हणतो काळजी करायची स्पर्धा ठेवली ना, तू पहिलाच येशील. दादा, अरे भाग्या लांब गेली ना, मग काळजीनं स्वप्न पडलं असेल तुला. मला एकदा भाग्याशी बोलायला पाहिजे. फोन करतो मी तिला. हा. असं रडून नाही चालणार. सूर्या दादाची बहीणच भाग्य. त्यांनी तुला लढायला शिकवलं, रडायला नाही. अशी हिंमत नको हरूस. वहिनी म्हणली होती ना की भाग्य स्वतःची काळजी घेईल म्हणून. मग असं कोलमडून कसं चालत? मी इथून बाहेर पडणार. मी इथून बाहेर पडणार आणि माझा प्रोजेक्ट सादर करणार. अरे, भाग्याच्या भावाचा फोन. हॅलो. हॅलो मॅडम, भाग्या कुठे आहे? बरी आहे ना ती? हो हो, ती मस्त आहे, काळजी करू नका. आम्ही आहोत ना तिची काळजी घ्यायला. तुम्ही का काळजी करताय? तिच्याकडे दे आता जरा फोन. हो हो, देते. थांबा थोडंसं. हॅलो. हा, बहुतेक ती मैत्रिणींसोबत जेवायला गेली आहे वरती. ती आली की मी तुम्हाला करते परत फोन. बरं ठीक आहे, पण नंतर आठवणीनं करा. हो हो, नक्की करेल. हा, ठेवतो. आधी म्हणले आमच्या सोबत आहे. भाग्य खरंच कुठल्या अडचणीत सापडली नसेल ना? नक्की जेवायलाच गेली असेल ना? कुठे गेली ही पोरगी? टीचर, टीचर, कोणी आहे का? हा तर भाग्याचा आवाज आहे. भाग्या. टीचर, टीचर, भाग्या, तू इथे? शांत हो, शांत हो भाग्या, शांत हो, शांत हो. इकडे चल, ये इकडे. शांत, शांत हो भाग्या, शांत शांत हो. रडू नको. काय झालं मला?
माझ्या ड्रेसला च्युइंगम लागलं होतं. ते निघत नव्हतं म्हणून मी हात कपडे बदलायला गेले. अचानक कसला तरी आवाज झाला. मी कोण आहे असं विचारलं तर बाहेरून कोणीतरी कडी लावून पळून गेलं. मी बघते काय ते, कोण होतं ते. आपल्याला कार्यक्रमाला जायचंय, त्याची तयारी करतो. आता हा पेन ड्राईव्ह लवकरात लवकर लॅपटॉपला लावून यातलं फुटेज चेक केलं पाहिजे. अरे पण इथे तर कोणाकडेच लॅपटॉप नाही आणि मी माझा लॅपटॉप पण घरी ठेवून आले. आता कशी आईकडे जाऊ मी? आता काय करू? आता हे कसं चेक करू मी? फुटेज गायब केलंय म्हणजे नक्कीच तो व्यक्ती पोहोचलेला असेल. कोण असेल ती व्यक्ती? हॅलो, हे बघा, पोरांना सांगा घाबरायचं काहीच कारण. त्या चौकात आपल्या ग्रुपचा कट्टा झालाच पाहिजे. बनवा बनवा बनवा. काय खर्च लागला तर तो पोरांवर करा, पण बजेट सांभाळून. हा, ठेवतो. नाही तर कपडे कोणी ठेवली? बायको, ए बायको, कुठं मेली होतीस ग? आणि ही कपडे काय करते तिथं? अक्कल नाही का तेवढी? डोक्यात काय कांदे बटाटे भरलेत का ग तुझ्या? का भावाने शिकवलं नाही इस्त्रीचे कपडे कुठे ठेवायची ते? आज कपडे जाळल्यात, उद्या आमचं घर जाळशील, हाय का नाही? अहो मी नाही ठेवले. इस्त्रीवाला आला तेव्हा मी नव्हते. कुठे गेली होतीस? तुला लग्न करून घरात आणली ती कशासाठी? झोपा काढायला आणली का मी? आणि तुझ्या त्या दळबद्री भावाच्या इथं जशी राहायचीस ना, तसं इथं राहिलेलं मला अजिबात चालणार नाही. काय सांगून ठेवतोय मी. काय चाललंय सुनबाई? कशाला भावाचं नाव खराब करताय? जरा नीट वागत चला की. डॅडी, तिला असं नाही का, तिला आपल्या घरची शिस्त शिकवायलाच लागते. आणि ती पण ही अशी. शत्रू, मला सांग मी तुला सावत्र आईसारखी वागवले का? अरे ह्या काय नाही माझ्यावर सावत्र आईचे लेबल लावायला लागल्या त्या. मला सांग शत्रू, मी कधी तुला सावत्र आईसारखं वागवलं ना? किती जीव लावते मी तुला. लोक अजून बी फसतात यार. तू अख्खांचं पोरगा आहेस का माझा आहे अजून बी कळत नाही त्यासनी. अरे इथं माझं काय चाललंय, तुमचं काय चाललंय? सख्ख सावत्र. शत्रू, अरे ही बघी माझ्या पोराला माझ्यापासून तोडायला चाललीये आणि मी काय गप्प बसू होय रे? अयो, माझा पोरगा म्हणते त्या आणि माझा कोण आहे हो त्यो? बघितलं मालक? बघितलं कसं माझं 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 करते त्या? मालक बघा की कशी माझ्या पोराला माझ्या विरुद्ध फिरवायला लागली ही. माझा बी आहे त्यो. अरे मला एक कळत नाहीये, तुमचं एवढं पोरावरती प्रेम आलंय कसं आज? देवा, उचलून का घेत नाहीस तू? ह्या दोघींना म्हणतोय, नाहीतर माझा नंबर लावायचास. ओ डॅडी, यांचं काय ते करा बरं का, हे अति व्हायला लागले. मालक, जो काही सोक्ष मोक्ष लावायचंय तो आजच लावून टाका. वय मालक, आज काय ते फैसला होण्यात जाऊन दे. तुम्ही आधी तुमचं रडगाणं बंद करा. तर तुमचा लेख आणि तुम्ही बघा काय ते. आम्हाला लय काम आहे. मालक, शत्रू, ओ डॅडी, अरे डॅडी माझं पण काम आहे. आलो, माझं काम आहे. ए शत्रू, अरे सांगून तर जा. शत्रू तुमच्या या खोट्या भांडणानं आज वाचवलं मला. राजू, ए राजू, काय झालं वहिनी? मी काय म्हणते, आपल्याकडे लॅपटॉप नाहीये ना? नाही. मग आजूबाजूला कोणाकडे असेल? नानांकडे आहे ना. का ग, काय झालं? नाही, ते ऍक्च्युली माझ्या कामाचं जर्नल बघायचं होतं ना मला, म्हणून. अच्छा, मी एक काम करते, धनु दीदी उद्या जाईल ना त्यांच्याकडे, मग तिला आणायला सांगते. आता तिने संध्याच्या वेळेला मागायला बरोबर वाटत नाही. हा, हो चालेल. उद्या आणि आणलं ना की मग आपण पिक्चर पण बघू. चालेल. आता हा पेन ड्राईव्ह मला नीट सांभाळून ठेवला पाहिजे. हाच मला आमच्या घरावर नक्की कोणाची वाईट नजर आहे
हे सांगणार आहे.